आयडिया व्हिडिओ अंगणवाडी मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। या वर्षीच्या माता गटाच्या पहिल्या मीटिंग मध्ये सर्व मातांचे मनपूर्वक स्वागत आहे। तुमच्यापैकी काही मातांनी गेल्या वर्षी आमच्या सोबत आयडिया व्हिडिओ मध्ये अनेक नवीन गोष्टी शिकल्या, समजून घेतल्या आणि करून पाहिल्या असतील। त्याबद्दल सर्व माता गटांचे खूप खूप अभिनंदन। चला, सर्वप्रथम आपण सर्व मिळून आपल्या गटांना चांगले नाव देऊया। येणाऱ्या काळात आपला गट या नावाने ओळखला जाईल। या वर्षीपासून अंगणवाडीत आधारशिला अभ्यासक्रम सुरू होणार आहे। या अभ्यासक्रमाचा वापर करून अंगणवाडी सेविका आपल्या मुलांसोबत खेळ, क्रियाकृती घेणार आहेत। त्या अभ्यासाच्या आधारे आपण आपल्या मुलांसोबत घरीही क्रियाकृती करूया। चला, आता काही गोष्टी समजून घेऊ। मुले आता अंगणवाडीत जात आहेत। ते त्यांच्या इतर मित्रांसह क्रियाकृतीही करत आहेत। पण त्यांची तयारी आपण घरी केली तर मुलांची समजूत वाढण्यास मदत होईल आणि मुलांनी अंगणवाडीत जाण्यासाठी आपल्याला मुलांची काय तयारी करायची आहे ते या व्हिडिओमधून जाणून घेऊया। चला, अंगणवाडीत सहभागी होऊया। नमस्कार। आम्हाला सांगताना आनंद होत आहे की तुमची मुले आता अंगणवाडीत जात आहेत। हे पाहणे गरजेचे आहे की आता तुमचे मूल न रडता अंगणवाडीतील इतर मुलांसोबत खेळत वेळ घालवेल। तसेच पालक या नात्याने आपल्याला हे पाहायला हवे की अंगणवाडी सेविकांना मुलांसोबत क्रियाकृती करताना मदतीची गरज आहे का। चला, आपण मुलांबद्दल काही गोष्टी काळजीपूर्वक समजून घेऊया, ज्यामुळे अंगणवाडी सेविकांना मदत होईल। तुमच्या बालपणीचे बालवाडीचे चांगले अनुभव तुमच्या मुलांना अवश्य सांगा। असे केल्याने मुलांच्या मनातून अंगणवाडीची भीती दूर होईल आणि त्यांची बालवाडीत जाण्याची आवड वाढेल। मुलांची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा। असे केल्याने मुलाला कमी झोपेमुळे अस्वस्थ वाटणार नाही। मुलांना ठराविक वेळेत शौचास जाण्याची सवय लावा, जेणेकरून इतर मुलांसमोर त्याची खिल्ली उडवली जाऊ नये। मुलांना त्यांच्या स्वतःच्या स्वच्छतेबद्दल माहिती द्या आणि त्यांना चांगल्या सवयींबद्दल सांगा, जसे की दररोज दात घासणे, अंघोळ करणे आणि स्वच्छ कपडे घालणे, जेवणापूर्वी आणि नंतर हात स्वच्छ करणे इत्यादी। मोठ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची सवय मुलांना लावा। तसेच समवयस्क मुलांसोबत एकत्र राहणे, भांडणे न करणे, वस्तू, खेळणी योग्य ठिकाणी ठेवणे इत्यादी। चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्शची माहिती हळूहळू मुलांना देण्यास सुरू करा। मुलाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असल्यास किंवा कोणताही आजार असल्यास त्याची माहिती अंगणवाडी सेविकेला नक्की द्या। आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल। अशीच नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटू। तोपर्यंत धन्यवाद। ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, सर्व मातांनी गटामध्ये चर्चा करा। आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढील आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।